निवडीची प्रक्रिया जी आहे त्याच्यावरती आमचा ऑब्झर्वेशन. म्हणजे काय होतं, निवडीच्या प्रक्रियेमध्ये केंद्र सरकारचे 2 लोक आणि सुप्रीम कोर्टाचे 1 न्यायाधीश मध्यंतरी सिलेक्शनच्या सिस्टीममध्ये बदल केला आणि सुप्रीम कोर्टाचे जज होते त्याचा कमी केला. आज विरोधी पक्षनेता एकटा आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचे 2 अशा 3घांना त्याची निवड करायचा अधिकार आहे. त्याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त मोदी ठरवतील त्यांनाच त्या ठिकाणी निवडलं जाईल. तर विरोधी पक्षाच्या एका सभासदाची विचारधारा त्याची स्वीकार त्या ठिकाणी कोणी करणार नाही. आणि म्हणून केंद्राचे 2 प्रतिनिधी असल्यामुळे त्यांचे आहेत आणि त्यामुळे हवं तशा नियुक्त्या ते होतील याच्याने आमच्या मनात शंका नाही.